तुम्ही कोणते कोणते कलर इथे चूज करत आहात नक्की कमेंटमध्ये लिहा. हॅलो एव्हरीवन, डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा हा एक प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. खूप सुंदर हा व्हिडिओ असणार आहे. स्टेप बाय स्टेप मी पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. जर अगदीच बिगिनर असाल तरी पण तुम्ही हा प्रोजेक्ट नक्की बनवू शकता. इतकी सुंदर जी मोबाईल स्लिंग बॅग मी आज बनवायचं शिकली आहे बघा. तर हा एक सुंदर प्रोजेक्ट आपण आज बनवायचं शिकत आहोत. कुठेही मिस करू नका, कोणतीही स्टेप तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून ही सुंदर अशी बॅग बनवायचं शिकणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आधी करा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आज बघत आहोत आपल्याला लागणारे कुठलेही 2 कलर आपल्या चॉईसनी. तर मी इथे एक लाईट ब्लू आणि एक डार्क ब्लू कलर घेते. दोन्ही पण जे कलर्स आहेत ते गंगाचेच आहेत. ऑलिव्हिया हे यार्न मी मोस्टली आपल्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये यूज करत असते. लागणारे 4 मिलीमीटरची हुक, इझर, नीडल. तर आता बघा, इथे ब्लू कलरच्या जो लाईट ब्लू कलर आहे त्याने आपण सुरुवात करत आहोत. सगळ्यात आधी मी एक स्लिप्स नॉट बनवून घेतला आहे. आता चेन 16 मी इथे बनवून घेत आहे बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर ह्या 16 म्हणजे 16 चेन्स मी इथे बनवून घेतल्या आहेत. आता आपण काय करायचं बघा, चेन 2 आपण एक्स्ट्रा बनवायच्या आहेत. ह्या 2 एक्स्ट्रा चेन मी इथे बनवल्या आणि यार्न ओव्हर करून आपली जी तिसरी चेन आहे त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट केलं. म्हणजे जी 16वी चेन आहे आणि तिथे आपण एक डबल क्रोशे असा बनवून घेतला. आता नेक्स्ट चेनमध्ये बघा, परत इथे आपण हुक इन्सर्ट करून एक डबल क्रोशे बनवून घेतला. पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवून घेतला आणि पुढच्या प्रत्येक चेन स्टिचमध्ये असंच आपण एक एक डबल क्रोशे बनवून घ्यायचे. या राऊंडच्या जो एंड आहे आपल्या चेन्सचा तिथपर्यंत असेच आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचे. बघा, मी शेवटच्या चेनपर्यंत इथे प्रत्येक स्टिचमध्ये एक एक डबल क्रोशे स्टिच असं बनवून घेतलं. आता हे शेवटच्या स्टिचमध्ये बघा, इथे मी एक ऑलरेडी डबल क्रोशे स्टिच बनवलं आहे. तर इथे आपल्याला एक इन्क्रीज करायचं आहे. या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे मी बनवला आणि 1 मोर डबल क्रोशे इन द सेम चेन स्टिच. म्हणजे जो शेवटची चेन आहे आपली त्याच्यामध्ये आपण एकूण 3 डबल क्रोशे बनवलेत, कारण तो कॉर्नर आहे बघा. 1 2 3 हे 3 जे डबल क्रोशे स्टिच आहेत ते आपण ह्या एका शेवटच्या चेनमध्ये बनवून घेतले. आता आपण काय करायचं आहे नेक्स्ट, आता आपली जी वर्कची ही बाजू आहे शेवट म्हणजे उलटी बाजू म्हणजे एका बाजूला आपण डबल क्रोशे वर्क करून घेतल्यात. आता जी दुसरी बाजू आहे तिथे आपण वर्क करायचं आहे. तर ही पहिली चेन आता झाली आहे वर्क करून. आता आपण काय करायचं, यार्न ओव्हर करून ही या डबल क्रोशेच्या समोरचं जी स्पेस आहे तिथे आपण एक्झॅक्ट नवीन डबल क्रोशे बनवायचं आहे आणि हे जे यार्न आपलं आहे उरलेलं शेवटचं ते पण आपण सोबत हाईड करत जायचं आहे. तर प्रत्येक डबल क्रोशेच्या समोर एक एक डबल क्रोशे असं आपण बनवत जायचं आहे बघा. तर हे पण आपण शेवटच्या स्टिचपर्यंत प्रत्येक डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे असा बनवून घेऊयात का. मी ह्या शेवटच्या स्टिचपर्यंत शेवटच्या चेन स्टिचपर्यंत पोहोचली आहे. ही शेवटून सेकंड जी चेन आहे त्याच्यामध्ये मी एक डबल क्रोशे आता इथे बनवून घेतला आहे. आता आपली जी सगळ्यात लास्ट चेन आहे बघा, ती ही असणार आहे. तर इथे आपण आता एक डबल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, जे आपले शेवटचे स्टिचेस आहेत ही हा शेवटचा आणि हा शेवटचा, ह्या 2 स्टिचेसमध्ये आपण प्रत्येकी 3 डबल क्रोशे स्टिचेस असे बनवून घेतलेत. तर इथे जेव्हा मी हे डबल क्रोशे चेन 2 ज्या होत्या आपल्या स्टार्टिंगच्या त्या आपण फर्स्ट डबल क्रोशे म्हणून काउंट केलं. त्याच्यानंतर आपण जो पहिला डबल क्रोशे बनवला तो आणि जो लास्ट आता आपण हा डबल क्रोशे बनवला तो. तर हे एकूण 1 2 3 हे 3 डबल क्रोशे जे आहेत ते आपले शेवटच्या स्टिचमध्ये बनलेले आहेत. आता आपण काय करायचं, जे चेन 2 होते आपला 1 2, तर ह्या चेन 2मध्ये आपण इथे एक स्लिप स्टिच बनवून घेऊ आणि हा राऊंड इथे कंप्लीट करून घेऊ. तर पहिल्या राऊंडनंतर बघा आपलं वर्क काही असं दिसत आहे. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला चेन 2 करायचे आणि ह्या चेन 2 ज्या आहेत ह्या आपण आता कोणताही डबल क्रोशे किंवा कुठलाही स्टिच म्हणून काउंट करणार नाही आहे. तर यार्न ओव्हर केलं, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवला आणि पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवला. नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि आता येणारा जो प्रत्येक स्टिच आहे बघा, ह्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण एक एक डबल क्रोशे पूर्ण राऊंडमध्ये असा बनवून घ्यायचा आहे. आता माझा जो दुसरा राऊंड आहे बनून रेडी झाला आहे.
दुसऱ्या राऊंडच्या शेवटच्या स्टिचमध्ये मी एक डबल क्रोशे स्टिच असा बनवून घेतला आहे. आता जो आपला फर्स्ट डबल क्रोशे होता ह्या राऊंडचा, हा इथे आपण हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 2 राऊंडनंतर आपलं वर्क काही असं दिसत आहे. आता आपण सेमच पॅटर्न फॉलो करायचं आहे. प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला चेन 2 करायचे, सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे बनवायचे आणि येणाऱ्या प्रत्येक पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आपण असं बनवत जायचं आहे. तर कुठेही काही चेंजेस न करता आपण हा जो पॅटर्न आहे फक्त डबल क्रोशेवर डबल क्रोशे असा बनवत जायचं आहे. किती बनवायचं आहे तर जे सफिशियंट आपले जे राऊंड्स बनतील, जेणेकरून आपला मोबाईल त्याच्यामध्ये आरामात येईल, आरामात आपल्या मोबाईलच्या लेंथ एवढं जेव्हा आपल्याला वाटेल की आता हे सफिशियंट आहे, तेवढी लेंथ आपण ह्या मोबाईल स्लिंग बॅगची किंवा मोबाईल बॅगची आपण बनवून घेऊयात. आता आपली जी फोन स्लिंग आहे त्याची माझी लेंथ बनवून पूर्ण रेडी आहे. आता हे मी इथे जर आपण सुरुवातीपासून काउंट केले तर हे मी 16 जे राऊंड्स आहे इथे बनवून पूर्ण केले. तर हे ही जी लेंथ आहे ही आपल्या फोन ठेवण्यासाठी एवढी सफिशियंट आहे. बघा, जर मी फोन याच्यामध्ये ठेवला तर फोन आरामात याच्यामध्ये येऊन जाते. तर तुमचा जो फोनचा आकार असेल तर त्याच्यानुसार आपली जी लेंथ आहे ती आपण कमी किंवा जास्त करू शकतो. इथे 16 राऊंड्समध्ये माझी जी फोनची लेंथ आहे ती पूर्ण कवर होत आहे. तर शेवटचा राऊंड इथे माझा बनवून झाला आहे. इथे आपण यान आता कट करून घेऊ आणि इथे एक चेन बनवून आपला जो हा एक्स्ट्रा यान आहे हा आपण आतमधल्या बाजूनी हाईड करून घ्यायचा आहे. आपला जो बेसिक जे फोन पाऊच आहे ते बनून रेडी आहे. आता याचे मी सगळे यान वगैरे कट करून आणि हाईड करून दिले, तर हे एकदम छान फिनिशिंगने आपलं यान पाऊच जे आहे मोबाईलसाठी ते रेडी आहे. आता आपण जो बो आपण बनवत आहोत तो बो बनवण्यासाठी ब्लू कलरचा, डार्क ब्लू कलरचा यान मी इथे यूज करत आहे. तुमचे कलर जे आहेत ते तुमच्या चॉईसनुसार वेगळे असू शकतात. तर मी सगळ्यात आधी एक नॉट बनवून घेतला आहे. आता चेन 15 मी इथे बनवून घेत आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर 15 चेन्स मी इथे बनवून घेतल्यात. आता पहिली चेन आपली जी आहे ती स्किप करायची आणि नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचा. हा एक पुढच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचा आणि पूर्ण शेवटपर्यंत, शेवटच्या चेनपर्यंत प्रत्येक चेन स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असं आपण बनवून घ्यायचं आहे. मी शेवटच्या चेनमध्ये इथे सिंगल क्रोशे बनवून घेतला आहे. आता आपण नेक्स्ट रो आहे त्याच्यासाठी चेन 1 बनवली, वर्क आहे ते असं टर्न करून घेतलं. या सुरुवातीचा जो सगळ्यात फर्स्ट जो आपला स्टिच आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे बनवला, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि प्रत्येक पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असं बनवत जायचं आहे. तर हाच पॅटर्न फॉलो करून आपल्याला एक थोडा रेक्टँगल जो आहे या ब्लू कलरमध्ये तो बनवून घ्यायचा आहे. तर आता मी असेच एका सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि जो नेक्स्ट राऊंड आहे त्याच्यासाठी एक चेन बनवायची सुरुवातीला आणि त्याच्यानंतर परत हाच पॅटर्न फॉलो करून एक रेक्टँगल इथे बनवून घेते. अंदाजे मी 12 जे राऊंड्स आहेत ते इथे बनवून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण वर्क दाखवते. आता माझा हा दुसरा राऊंड इथे सुरू आहे. असे मी 12 इथे रोज पूर्ण करून घेते. माझे एकूण 12 जे रोज आहेत ते मी इथे बनवून घेतले. आपला हा छोटासा रेक्टँगल असा बनला इथे. आता आपण नेक्स्ट काय करायचं बघा. आता इथे माझा हा 12वा रो संपला आहे. आता मी वर्क असं टर्न करणार आहे आणि जे आडवे आपले जे रोज आहेत त्याच्यामध्ये आपण आता बघा इथे चेन 1 मी बनवली, नंतर प्रत्येक रोमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवत जायचं आहे. बघा, जो प्रत्येक रो आहे कुठलाही रो स्किप न करता प्रत्येक रोमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच इथे बनवून घ्यायचा. तर कॉर्नरमध्ये बघा आता काय करायचं आहे. तर इथे आपला सगळ्यात शेवटचा रो आहे, एक चेन बनवली आणि सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असं बनवून घेतला आणि आता इथे परत प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असे आपण जे
उरलेल्या तिन्ही बाजू आहेत त्या अशा पूर्ण करून घ्यायच्यात. आता ही जी शेवटची बाजू आहे ही ऑलरेडी आपली एक बनली होती. नंतर आपण इकडे वर्क करायचं आहे. तसंच आपण हा जो आपला रो आहे तिथे वर्क करायचं आहे. आणि कॉर्नरमध्ये परत एक सिंगल क्रोशे, चेन एक आणि एक सिंगल क्रोशे, आणि परत इथे आपण वर्क येऊन आपलं थांबवायचं आहे. हे आपण ह्या कॉर्नरमध्ये येऊन पोचलो आहे. चेन 1 केली आणि जे एक्स्ट्रा यार्न आहे ते मी इथून कट करून घेते. तर आपला असा हा एक रेक्टँगल बनून रेडी आहे. आता हे जे यार्न टेल्स आहेत हा तर आपण ऑलरेडी हाईड केला आहे. हा आपण इथून कट करून घेऊ शकतो. आणि हा जो यार्न टेल आहे आपण हा मागच्या बाजूने हाईड करून घ्यायचा. रेक्टँगल आपला इथे रेडी आहे. एकदम छान फिनिशिंग आपलं याचं झालं आहे. सगळे यार्न्स जे आहेत ते आपण हाईड करून घेतलेत. आता आपण बोसाठी लागणारा जो नेक्स्ट पार्ट आहे तो बनवूयात. बनवून घेऊ. चेन 17 इथे बनवायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 इथे 17 चेन्स बनवून आपल्या रेडी आहेत. परत पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचा आणि पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे असा बनवत जायचं आहे. आणि जसं आपण आधीच्या रेक्टँगलसाठी जसं वर्क केलं आहे तसंच आपण इथे करून घ्यायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच, नंतर चेन 1 आणि नेक्स्ट राऊंड सुरू. परत प्रत्येक जो स्टिच आहे त्याच्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच, चेन 1 आणि नेक्स्ट राऊंड, असे आपण इथे अंदाजे 6 ते 7 राऊंड्स असे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 6-7 राऊंड्स आपले बनवून घेते आणि तुम्हाला शेवटी वर्क दाखवते. आता एकूण 6 जे रोज आहेत ते इथे बनवून रेडी झालेत. आता आपण काय करायचं आहे बघा. परत आपले हे जे आडव्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपण आता वर्क करायचं आहे. चेन 1 केलं, इथे एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, आणि असंच आपण जसं आधीच्या रेक्टँगलसाठी केलं आहे सेम तसंच आपण प्रत्येक रोमध्ये एक एक सिंगल क्रोशे, कॉर्नरमध्ये एक सिंगल क्रोशे, एक चेन आणि एक सिंगल क्रोशे. परत आता आपली जी आडवी लाईन आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, असेच आपण हे उरलेले 3 कॉर्नर्स कंप्लीट करून घेऊयात. इथे आपला आता छोटा रेक्टँगल एक रेडी झाला आहे. ती परत आपण एक स्लिप नॉट बनवून चेन 12 करून घ्यायच्यात. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा 12 चेन्स मी इथे बनवून घेतल्या. दुसऱ्या चेनमध्ये हुक इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे असं बनवून घ्यायचं आहे आणि हे सिंगल क्रोशे आपण शेवटपर्यंत प्रत्येक चेनमध्ये बनवत जायचे आहेत. एक जो रो आहे मी तो प्रत्येक चेन स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे असं बनवून घेतला. इथे चेन 1 करायची आणि जे यार्न आहे आपलं ते इथूनच कट करून टाकायचं. तर हा आपला एक छोटासा पार्ट बनून रेडी झाला आहे. हे यार्न्स आपण सगळे हाईड करून घ्यायचे आहेत. आता इथे बघा आपले बोचे जे 3 पार्ट्स आहेत ते बनवून रेडी झालेत. आता आपण बो असेंबल कसं करायचं हे बघूयात. सगळ्यात आधी आपला जो मोठा जो रेक्टँगल आहे तो आपण असा हाफमध्ये फोल्ड, सगळ्यात आधी बघा एकदम एक्झॅक्ट हाफमध्ये आपण आपलं वर्क असं फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर इथून फोल्ड करायचं आहे आणि इकडे पण असं फोल्ड करायचं, म्हणजे हे एक समान येतील. ठीक आहे. तर असे आपण हे फोल्ड्स केले. आता इथे थोडं मध्यभागी आपण असं पकडायचं आणि आपला बो असा इथे रेडी होईल. तर आता काय करायचं, आपण आपली जी टेपेस्ट्री नीडल आहे त्याच्यामध्ये आपण हे यार्न असं इथे टाकून घेतलं. तर जो सगळ्यात खालचा लेअर आहे त्याच्यामधून आपण हुक पास करायची, नंतर ह्या मधल्या दोघांमधून, आणि तीच नीडल आपण सगळ्यात वरती अशी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं यार्न इथे सोडून द्यायचं आहे. आता परत इथे आपण असं होल्ड करू आणि हा जो आपला ब्लू यार्न आहे तो आपण असा इथे एक टाईटली असा पकडून गुंडाळून घ्यायचं आहे. बघा, तर आपला बो काही हा असा दिसत आहे. आता आपण काय करायचं आहे, जो आपला दुसरा आपण रेक्टँगल बनवला होता हा परत हा आपण मधून इथे फोल्ड करायचा आहे आणि याच्या इथे खाली असा पकडायचा आहे. ठीक आहे. परत हा बो घेऊन, हा रेक्टँगल घेऊन आपण
जो यान आहे तो असा गुंडाळायला सुरुवात करायची आहे बघा. तर असा आपला बो हा बनवून इथे रेडी होत आहे. थोडंसं टाईटली आपण हे सगळं सिक्युअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपला हा बो असा इथे रेडी झाला आहे. आता आपला जो सगळ्यात छोटूसा पार्ट आपण बनवला होता हा, तर याची ही सरळ बाजू घ्यायची आणि इथे हा असा आपण होल्ड करायचा आहे. ठीक आहे बघा. इथे आपण असा हा होल्ड केला आणि मागच्या बाजूनी असा आपण हा बघा मागच्या बाजूनी ओढून घ्यायचा आहे आणि जी आपली निडल आहे ती आपण इथून पास करून घ्यायची. चांगली ओढून घ्यायची आणि हे सगळं आपण छान सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर हे आपला जो सगळ्यात छोटा पार्ट होता तो आपण इथे छान असा यांची स्टिच करून घ्यायचा आहे. तर आपला हा बो इथे बनून असा रेडी होत आहे बघा. आता हे सगळं आपण छान इथे असेंबल करून घेतलं आहे. आता आपला जो सगळ्यात सुरुवातीचा हा एक आपण धागा थोडासा सोडला होता तो आणि आपला हा मेन थ्रेड, या दोघांच्या आपण इथे असं गाठ पाडून घ्यायच्यात. 1 2 3 इथे गाठ आपण अशा पाडून घेऊयात. तर आणि ह्या नॉट्स जेव्हा आपण पाडू तर नंतर 2-3 नॉट्स पाडून आपण इथून आपलं यान असं कट करून घेऊयात. तर आपला हा बो इथे असा सुंदरपैकी बनून रेडी झाला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची बघा. आपलं हे फोनचं जे बॅग आहे ती इथे रेडी आहे आणि आपला बो पण रेडी आहे. तर आपण हे बॅगवर आपला जो बो आहे तो अटॅच करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला जर समोर बघा ही आपली समोरची बाजू असणार आहे. तर आपल्याला बो कोणत्या पोझिशनमध्ये पाहिजे ते आपण आपल्या अकॉर्डिंग ठरवू शकतो. तर मी समजा इथे हा बोची अशी प्लेसमेंट करायची आहे. तुम्ही इथे मिडमध्ये करू शकता किंवा एकदम बॉटममध्ये पण अशी पोझिशन याची ठेवू शकता. बघा असा काहीसा याचा लुक दिसणार आहे. तर मी इथे वरती हा बो असं ठेवायचं डिसाईड केलं आहे. तर आता आपण काय करायचं, परत आपली जी टेपेस्ट्री निडल आहे त्याच्यामध्ये ब्लू यान असं आपलं टाकून घ्यायचं आहे आणि जी ही पूर्ण बाजू आहे बघा इथून आपण असं निडल टाकून घेऊ आणि आपल्या जे खालची फोनची जी स्लिंग बॅग आहे त्याच्यामध्ये आपण असं हे जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण हे जसं सुई दोऱ्याने आपण एखादी कपडा किंवा काहीतरी स्टिच करतो तसं आपण इथे हे करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बॉर्डर वाईज आपण हे शिवत जायचं आहे. ठीक आहे. तर असंच आपला हा पूर्ण बो आपण इथे बनवून रेडी करूयात. मी तुम्हाला फायनली कसं दिसत आहे ते दाखवते. आता इथे मी पोहोचली आहे बघा. इथे मी ह्या वरच्या एंडपर्यंत पोहोचली आहे. आता हेच जी आपली निडल आहे ती आपण इकडे अशी घेऊन जाणार आहोत. तर आपण हा आपल्या ज्याही पोझिशनमध्ये आपल्याला बो हवा आहे तसा आपण हा स्टिच करून घ्यायचा आहे. माझा जो बो आहे तो पूर्णपणे आपल्या स्लिंग बॅगमध्ये जोडून मी तयार केला आहे. तर मी काय केलं बघा, इथून स्टिच करायला सुरुवात केली होती. मी पूर्ण असं वरती जाऊन इथपर्यंत स्टिच केलं. नंतर याच्या आतून जाऊन बघा आपला हा जो एक पार्ट आपण बनवला होता याच्या आतून जाऊन मी सुई टाकली आणि परत हा पूर्ण शेप असा मी इथपर्यंत शिवून घेतला. त्याच्यानंतर परत मी याच्या खालून इथून बघा इथून हुक टाकली आपली आणि इथपर्यंत मी पूर्ण हे स्टिच करून घेतलं. आता इथे मी काय करणार आहे, हे आपला जो सुरुवातीचा यानटेल आहे आणि आपला हा शेवटचा यानटेल आहे या दोघांची आपण इथे गाठ पाडून घेऊयात आणि हे जे यान्स आहेत आपण इकडे हाईड करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी फक्त हा जो वरचा भाग आहे हाच स्टिच करून घेतला आहे आणि हे जे 2 छोटे पार्ट आहेत म्हणजे हे जे बोचे पार्ट आहेत हे मी असेच ठेवलेत जेणेकरून यांनी आपल्याला एक 3D लुक आपल्या पाऊचला भेटणार आहे, म्हणून आपण हे असं वरती सोडून दिलं आहे आणि हे स्टिच नाही केलं आहे. तर बाकीचा एकदम छान इथे सिक्युअर झालं आहे. आपण हे फील करू शकतो आपल्या हाताला. तर असा आपला हा इथे बो बॅग बनून रेडी आहे. आता बघा याच्यामध्ये जेव्हा आपण फोन ठेवू तर बघा आपला फोन एकदम आरामात याच्यामध्ये येतं. आता आपण फोनची जी बॅगचा जो बेल्ट आहे तो आपण बनवायचं शिकूयात. बघा हा असा स्ट्रॅप मी इथे बनवून घेतला आहे.
स्ट्रॅपचा स्पेशल व्हिडिओ क्लिप मी इथे घेतला नाही आहे, कारण एकदम सिम्पल स्ट्रॅप मी बनवला आहे. बघा इथे चेन 3 पासून आपण सुरुवात केली आहे. नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपण एक सिंगल क्रोशे आणि पहिल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, असे 2 सिंगल क्रोशे बनवले. नंतर चेन 1 बनवायची आहे आणि परत 2 सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे, परत चेन बनवायची 1 आणि 2 सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे. असं 2 सिंगल क्रोशेचा हा एक आपला सिंपल आणि सुंदर हा बेल्ट आपण इथे बनवून रेडी केला आहे. तर जवळजवळ हा 100 सेंटीमीटरचा एक बेल्ट मी इथे बनवून घेतला आहे बघा. आणि एक जी बाजू आहे ती मी इथे जोडून घेतली आहे. ते दुसरी बाजू जोडायची कशी हे मी तुम्हाला इथे सांगत आहे बघा. बेल्ट जेव्हा आपण जॉईन करतो तर एक बाजू जेव्हा आपली जॉईन होते त्याच्यानंतर आपण लक्ष ठेवायचं आहे की कुठेही फोल्ड होता कामा नये. तर असा सरळ आपला हा बेल्ट घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने बघा, आतल्या बाजूने आपण इथे हा जॉईन करणार आहोत. हे 2 राऊंड्स आपले आतमध्ये जातील असं आपण इथे होल्ड करायचं आहे बेल्ट. आणि टेपेस्ट्री नीडलमध्ये आपण हे ब्लू कलरचं यान इथे जोडून घेतलं आहे. तर आता फक्त आपण हा बेल्ट जो आहे हा एकदम सिक्युअर होईल असं आपण इथे शिवून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे. तर हा आपण क्रॉस शेपमध्ये असं स्टिच करून घ्यायचं आहे. सिक्युअर होईपर्यंत आपण इथे स्टिचेस पाडत राहायचे. आपल्याला सिक्युअर जेव्हा होईल हा तर आपल्याला हे फील होतं की आता हा सिक्युअर झालेला आहे, तोपर्यंत आपण यांना असे स्टिचेस इथे घालत राहायचे आहेत. तर इथे बघा आता मला वाटत आहे की ही बॅग आपली इथे छान बेल्ट सिक्युअर झाला आहे, बाहेरून असं दिसेल. आणि आता जो उरलेला यान आहे आपण इथे एक नॉट पाडून घेऊ आणि जो उरलेला यान आहे तो आपला ह्या बेल्टमध्ये आपण असा हाईड करून घेऊयात. इथे बऱ्यापैकी मी हा बेल्ट हाईड करून घेतला आहे. आता इथून आपण यान कट करून घेऊ शकतो. आणि हे जे 2 यान टेल्स आहेत हे पण आपण इथे हाईड करून घेऊयात. तर इथे बघा आपला जो बेल्ट आहे तो इथे छानपैकी सिक्युअर झाला आहे. दोन्ही बाजू इथे आपल्या जोडून रेडी आहेत. तर अशी आपली ही सुंदर मोबाईल स्लिंग बॅग आपण आज बनवायचं शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर, क्यूट आणि एस्थेटिक सुंदर बॅग वाटत आहे. तर असं आपण याच्यामध्ये फोन ठेवला. तर ही मोबाईल स्लिंग बॅग आज आपण बनवायचं शिकलो आहे. तुम्हाला बॅग कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. कुठे काही अडचण वाटत असेल, काही तुम्हाला आवडलं नसेल किंवा नवीन काही बघायचं असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुम्हाला प्रत्येक कमेंटला रिप्लाय करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.